एक संत जो कट्टर शिवभक्त होता, ज्याने ठरवलं होतं विठ्ठलाचं तोंड सुद्धा पाहणार नाही. पण ज्या दिवशी त्याच्या हाताला विठ्ठलाच्या मूर्तीवर व्याघ्र चर्म आणि शेषनाग जाणवला, त्या दिवशी हरिहराचा वाद संपला. पंढरपूर विठ्ठलाचं क्षेत्र आणि इथेच जन्मलेले वारकरी संप्रदायातील सर्वात वयोवृद्ध संत संत नरहरी सोनार महाराज. ते फक्त विठ्ठल भक्त नव्हते, ते हरिहर ऐक्याचे जिवंत उदाहरण होते. पण हा मार्ग सोपा नव्हता, कारण सुरुवात झाली होती कट्टर शिवभक्तीने. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. श्रावण शुक्ल त्रयोदशी अनुराधा नक्षत्र बुधवार. इसवी सन सदी 1193च्या आसपास पंढरपूर येथे नरहरी महाराजांचा जन्म झाला. वंश परंपरा सांगते रामचंद्र, मुकुंद, मुरारी, अच्युत, नरहरी, नारायण. एकच गोष्ट लक्षात घ्या, या कुळात एकाचंही नाव शिवाचं नाही. तरीही नरहरी महाराजांनी आयुष्यातील 4-5 वर्ष घालवली कट्टर शिव उपासनेत. नरहरी महाराजांचा विवाह झाला पत्नी गंगा मंगळवेढ्याजवळील ब्रह्मपुरी गावातील. पण वर्षानुवर्ष पुत्रसंतती झाली नाही आणि इथूनच एक कठोर निर्णय घेतला गेला. जोपर्यंत पुत्र होत नाही तोपर्यंत मी विठ्ठलाचं तोंड देखील पाहणार नाही. या निर्धाराने त्यांनी घेतली शैव दीक्षा. दररोज पहाटे ज्योतिर्लिंगावर बेलपत्र अर्पण, काया वाचा मनाने शिवभक्ती. नरहरी महाराजांचा व्यवसाय सुवर्णकार, दागिन्यांची अप्रतिम कलाकुसर, पंढरपुरात मोठा जम बसलेला. लोक म्हणत हा सोनार नाही, हा कलेचा साधक आहे. पण त्यांच्या कट्टर शिवभक्तीमुळे काही विठ्ठल भक्त त्यांच्यावर नाराज होते. नियती मात्र काहीतरी वेगळंच घडवणार होती. ती सोनसाखळी ज्याने इतिहास बदलला. एक विठ्ठल भक्त सावकारासाठी नरहरी महाराजांनी सोन्याची साखळी बनवली. साखळी विठ्ठलाच्या कमरेला अर्पण केली. पण आश्चर्य, ती एक वीतभर जास्त निघाली. माप दुरुस्त केलं, पुन्हा अर्पण, पुन्हा तीच चूक. माझं माप चुकत नाही, मग हे कसं शक्य आहे? नरहरी महाराज अस्वस्थ झाले. शेवटी ते स्वतः मंदिरात गेले. माझे डोळे दोषी असतील. डोळ्यांवर पट्टी बांधली आणि विठ्ठलाच्या मूर्तीला साखळी घालू लागले. तेवढ्यात हाताला लागलं व्याघ्र चर्म आणि गळ्यापर्यंत हात गेला शेषनाग. चकित होऊन पट्टी काढली. समोर विठ्ठल, पुन्हा पट्टी, पुन्हा तेच. आणि तेवढ्यात परमेश्वर प्रकट झाले. नरहरी पांडुरंग शंकर आहे. शिव आणि विष्णू भिन्न नाहीत. सर्व देव विठ्ठलात समावलेले आहेत. त्या क्षणी अज्ञान नष्ट झालं, अहंकार विरघळला. नरहरी महाराज विठ्ठल चरणी कोसळले. देवा, तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. हरिहराचा वाद इथेच संपला. 26व्या वर्षी नरहरी महाराज पुन्हा वैष्णव झाले. थोड्याच काळात पुत्रप्राप्ती झाली. नाव ठेवलं नारायण. नंतर दुसरा पुत्र मल्लीनाथ. साक्षात्कार नंतरच जीवन पूर्णपणे विठ्ठलमय झालं. वय 92 वर्ष. समाधीचा दिवस आला. पंढरपुरात अभूतपूर्व उत्सव. साक्षात विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा उपस्थित. निवृत्तीने धरिले कर दोन्ही नरहरीचे, ज्ञानदेवा हाती पूजिले. समाधी पंढरपूर विठ्ठल मंदिरासमोर, महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ. संत नरहरी महाराज म्हणजे केवळ संत नाहीत, ते सांगतात देव वेगळे नाहीत, भक्ती वेगळी असू शकते.
पण सत्य एकच आहे. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल, तर ती इतर भक्तांपर्यंत पोहोचवा. पांडुरंग विठ्ठल हरिहर.